विचारी आहे, भावनेच्या आधारे तो जात नाही। 14-19 या दोन्ही निवडणुकीमध्ये कुणबी समाजाने मला साथ दिली। या वेळेला त्याहीपेक्षा अधिक साथ कुणबी समाजाची मला 100% मिळेल। जसा कुणबी समाजाचा विषय होता तसा भाजप बरोबर गेल्यामुळे मुस्लिम जे वोटिंग होतं तुम्हाला एक सेक्युलर या दृष्टीने तर त्याच्यावर कितपत परिणाम होऊ शकतो? एक असं की या लोकसभा मतदारसंघातील जनता माझा सेक्युलरिझम जाणते आहे आणि त्याच आधारे एनडीएमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर सुद्धा अल्पसंख्याक समाजासाठी फार मोठ्या प्रमाणावरती निधी आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालं। हा निधी अजितदादांच्या मार्फत उपलब्ध होत असताना मला आपल्या मार्फत नमूद करायचं आहे की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी निधी देण्यासाठी पूर्णपणाची सहमती दाखवली। एक, महाराष्ट्रामध्ये युनानी कॉलेज एकही नाही राज्य सरकारचं। महाराष्ट्रात युनानी कॉलेज याच महायुतीच्या सरकारने आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी मंजूर केलं, कॅबिनेटने मान्यता दिली, 340 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केला। जुलै महिन्यापासून तिथे अभ्यासक्रम 100 मुलं इनटेक होतील आणि 100 मुलांच्यासाठी अद्यावत हॉस्पिटल असेल आणि तिथे हॉस्टेल असेल। ही सगळी कामं झाल्याच्यानंतर मुस्लिम समाजाला सुद्धा, अल्पसंख्याक समाजाला या साऱ्या गोष्टीचं नक्कीच त्यांच्या मनामध्ये आदर आहे। हे काम त्या ठिकाणी होतं आणि विशेष करून जातीय सलोखा राखण्यामध्ये गेले अनेक वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले। त्यामुळे ह्या सगळा अल्पसंख्याक समाज नक्कीच या निवडणुकीच्या माध्यमातून पाठिंबा देईल। पण जसं कोकणातील मुस्लिम समाज हा पूर्णपणे भाजप विरोधी आहे, त्याच्यासाठी आपण वेगळी यंत्रणा राबवणार का की बाबा ही भाजप आणि आताची आघाडी ही याच्यासाठी काही आवश्यकता नाही। मी भारतीय जनता पक्षाच्या महायुतीतला उमेदवार आहे, वेगळी स्वतंत्र प्रचाराची यंत्रणा उभी करण्याची गरज नाही। आणि गेले 40 वर्ष अल्पसंख्याक समाज माझा सेक्युलरिझम पाहतो आहे, त्यामुळे याच्यासाठी वेगळ्या यंत्रणेची गरज नाही। निवडणुका आल्यावर, पावसाळा आल्यावर आंब्या जसे उगवतात तसे आनंद ते उगवतात। माझं 40 वर्ष अभ्यास लोकांची काम चालू आहे, त्यामुळे जनतेला माहिती आहे सुनील तटकरे काय